तर सैफ हल्ला प्रकरणामधील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ झाली आहे। वांद्रे कोर्टाने 29 तारखेपर्यंत आरोपीची पोलीस कोठडी वाढवली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील ही मोठी बातमी आहे। सैफ हल्ला प्रकरणामधील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, का अधिक माहिती? सागर, आपण पाहतो की सैफवरती हल्ला करणारा आरोपी शरीफुलची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे पुन्हा एकदा त्याला वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची विनंती केली। असं की मधल्या काळामध्ये तपासादरम्यान जे काही हत्यार आरोपीने वापरलेलं होतं ते सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। शिवाय त्यानं त्या गुन्ह्याच्या वेळेला जे कपडे घातलेले होते ते सुद्धा आम्ही रिकव्हर केलेले आहेत। त्याने ते कपडे बदलून एका ठिकाणी फेकलेले होते आणि काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते हाती लागलेले आहेत, त्यांची सखोल चौकशी करायची आहे आणि म्हणून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली होती। आणि आरोपीच्या वकिलांनी एक महत्वाचा मुद्दा कोर्टामध्ये उपस्थित केला, तो म्हणजे सीसीटीव्हीचा व्हिडिओ समोर आलेला होता। त्या सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी आणि अटक करण्यात आलेला बांगलादेशी आरोपी हे यांचे चेहरे एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यामुळे फक्त बांगलादेशी आरोपी म्हणून त्याच्यावरती कारवाई केली जाते, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। दोन्ही बाजूचे सगळे जे काही मुद्दे आहेत ते कोर्टाने ऐकून घेतले आणि त्यानंतर आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी पुन्हा एकदा सुनावण्यात आलेली आहे। 5 दिवसांची ही पोलीस कोठडी वाढवलेली आहे आणि 5 दिवसात सगळा तपास पूर्ण करून जो काही अहवाल आहे तो 29 तारखेला कोर्टासमोर तपशिलासहित मांडण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत। त्यामुळे आरोपी शरीफुल पुन्हा एकदा आता 5 दिवस पोलिसांच्या कस्टडीमध्ये असेल। त्यामुळे येत्या काळात आणखी काय खुलासे होतात किंवा तपास होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी कोर्टामध्ये एक महत्त्वाची बाब सांगितली ती म्हणजे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता आणि एकटा आरोपी हा गुन्हा करू शकत नाही। त्यामुळे या आरोपीचा आणखी कोणी साथीदार आहे का, कारण मोबाईल नंबर जो वापरत होता तो पश्चिम बंगालमधला आहे, त्या संदर्भात सुद्धा आरोपी उडवाउडीची उत्तर देतो आणि त्यामुळे सखोल तपास करून दुसऱ्या कोणी साथीदार असतील तर त्याचा शोध घ्यायचा आहे, अशी देखील पोलिसांनी माहिती दिली। या सगळ्या बाबींचा विचार करून आरोपी शरीफुलला 5 दिवसांची पोलीस कोठडी वांद्रे कोर्टाने सुनावलेली आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।